मध्ये चुकले असावेत किंवा ताकद कमी पडली असावी आणि आता 16 बॉल आणि 41 ची गरज आहे. होऊ शकता धावा. वंजारपाड्याचे असे कित्येक क्रिकेटर आहेत, मी सकाळपासून उल्लेख करतोय. वैभव माळी एक चांगला प्लेअर आहे, तोही अशा पद्धतीने शॉट खेळतो. सौरभ बाबरे हार्ड हिटर आणि तशी बॅटिंग. व्हॉट अ शॉट. पूर्णपणे कॉन्फिडन्सने खेळलेला शॉट होता दिनेश जाधवचा. आणि या मैदानावरती 15 बॉल आता 35 ची गरज आहे. होऊ शकता धावा. पॉसिबल आहे आणि त्या पॉसिबल गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी संदीप हजारेवरती आक्रमण चढवलंय. जय गणेश तलवडे या संघाचाही विनिंग स्टान्स या मैदानावरती कित्येक स्पर्धा खेळल्या आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये घवघवीत यश जय गणेश तलवडेने मिळवलंय. त्यांच्या विरोधात संदीप हजारेच्या विरोधात आता दिनेश जाधवचं आक्रमण. 35 धावांची अजूनही गरज आहे 15 बॉल मध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. मागे मागे वेगाने धावलाय. पोहोचलाय चेंडू पर्यंत कुंदन, तोपर्यंत सिंगल. 14 बॉल आणि 34. 14 बॉल 34. एका बाजूने मिलिंद आणि दिनेश दोघांना बरोबर एकमेकांच्या सल्ल्याने बॅटिंग करावी लागेल. एकाला शांत तर एकाला सिक्सर चौकाराचा खेळ दाखवावा लागेल. 14 बॉल 34. होऊ शकता धावा. जर का एक बॅटर एका बाजूने बाउंड्री खेचत राहिला तर मात्र प्रेशर थोडं रिलीज होत राहील आणि स्कोर हा अगदी आवाक्यात येईल. येणारा पुढील बॉल संदीप हजारेचा. मिलिंदसाठी चेंडू समोर ठेवला. 13 बॉल 34 ची गरज आहे. दुसरी ओव्हर संदीप हजारेची बघता बघता समाप्तीकडे आली आणि शेवटच्या बॉलवरती किमान एखादा चौकार आला तर मात्र रन रेट पुन्हा मेंटेन होईल. आणि रिव्हर्स शॉट. सीमारेखा पार. मिलिंद जाधवची कमाल. संदीप हजारेला ठोकलाय चौकार. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये आता योगेश हजारे दादा आणि त्याचबरोबर कार सेवक मारुती विर्ले साहेबांचं देखील आगमन होत आहे. मी विनंती करतोय मारुती विर्ले साहेब आपणही व्यासपीठावरती यावं. आणि या मॅचचा थरार आता 12 चेंडू आणि कंपल्सरी 30. पहिलाच बॉल व्हाईट बॉल पंचांकडून घोषित झालाय. म्हणजे आता इथून 1 रन कमी झाली. 12-29 ची गरज आहे. दिनेश जाधव या मॅचला जिंकून देऊ शकतो. कारण एक बॅटर जर राहिला तर या मैदानावरती धावांचा रतीप तो रचू शकतो आणि आपल्या संघाला विजय इथून दाखवू शकतो. 12-29. रुपेश वर्सेस दिनेश अशी बॅटल. शॉट बरोबर लागलाय. लॉंग ऑनला बीट करत गुरुच्या दोनही पायांच्या मधून हा शॉट आलाय. सीमा पार. बाउंड्री आली आहे. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडं का होईना पण 11 बॉल 25 ची गरज आहे. त्यामुळे आता बॉलरला बॉल डॉट काढणं गरजेचं आहे. कारण जर डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवले तरच विनिंग पर्सेंटेज वाढतील. कारण आता दिनेश ज्या सुपर स्ट्राईक रेटने खेळतोय तिथून मात्र 11 बॉल 25 मध्ये त्याच्या स्ट्राईक रेटच्या समोर या धावा चेंडू कमी आहेत पण धावा जास्त असून सुद्धा कमी वाटत आहेत. कारण हा यावर्षी इन फॉर्म आहे, इन प्रॅक्टिस आहे. त्यामुळे जय हनुमान आंतरनीड संघाला जर क्वालिफाय मॅच मध्ये एंटर व्हायचं आहे दिनेश जाधवला एंड पर्यंत बॅटिंग करावी लागेल मॅच फिनिश होईपर्यंत. कारण गौतम गंभीर जे भारतीय संघाचे कोच आहेत ते नेहमी सांगतात की आपण 100% प्रयत्न करण्यापेक्षा मॅच
जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आपण आउट न होता बॅटिंग करणं तेवढं महत्वाचं असं. गोलंदाज तयार रुपेश. खोला टाकला, यॉर्कर स्पॉटचा वापर केला, डॉट बॉल आलाय. 10 बॉल आता 25. कारण आपण प्रत्येक टाइमला बघतो की प्रत्येक प्लेअर हा 100% एफर्ट देतच असतो, पण सक्सेसफुल कोण होईल तो शेवटपर्यंत त्या रिझल्ट पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपली कामगिरी मात्र सातत्याने सुरू ठेवेल असा प्लेअर रुपेश. प्रयत्न भरपूर आहे दोन्ही बाजूने. 10 बॉल 25. पुन्हा एकदा रुपेशचा हा चेंडू फलंदाजाला रीड केलं, स्टान्स त्याचा रीड केला, उभं राहण्याची पोझिशन रीड केली आणि योग्य टप्प्यावरती 2 बॅक टू बॅक डॉट बॉल त्याने टाकले. सामना 9 बॉल आता 25. डॉट बॉल येता कामा नये असा प्रयत्न दिनेश करतोय, पण रुपेशने बरोबर 2 चेंडू फेकलेत. आता 9 बॉल 25. शॉट बॅट वरती आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, दोघांच्या मधून काढलाय चेंडू, साइड स्क्रीन वरती आदळलाय. दिनेश जाधवचा हा तगडा वार ठोकलाय चौकार. प्रेक्षकांना फार आवडतं. 8 बॉल 21. मॅच मध्ये एक बॉल कधी रुपेश 2 बॉल वरती भारी ठरला तर 2 बॉल वरती दिनेश जाधव भारी ठरलाय. 8 बॉल 21. वंजारपाड्याचं मैदान, वंजारपाडा चषक 2025 चा दिवस तिसरा. 8 बॉल 21. स्लोवर गतीचा चेंडू परफेक्ट मारलाय, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर देखील धावला. लॉंग ऑफ मध्ये देखील एक होता. 2 घ्यायच्या धावले दोन्ही बॅटर पोहोचलेत. 7 बॉल आता 19 धावांची गरज आहे. सिंगल डबल चौकार षटकार एकंदरीत मिलाप सर्व धावांचा आणि सामना 7 बॉल 19. आज एक काहीतरी वेगळीच एनर्जी फलंदाजांच्या स्ट्रोक मध्ये आणि ते स्ट्रोक आता मारावे लागतील दिनेश जाधवला. 7 बॉल 19. गोलंदाज तयार रुपेश पुनरागमन करतो आपल्या टीमसाठी. शॉट आला दिनेशचा समोर, परेश हजारे बॉल पर्यंत बेस्ट फिल्डर या टीमचा. एकच रन घेतली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता मॅच मध्ये 6 बॉल 18 धावांची गरज आहे. वंजारपाडा चषक 2025 या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे उद्या किरण पवार या खेळाडूचं आगमन या क्रीडांगणावरती होईल. खरं तर किरण पवार यांचे असंख्य चाहते आहेत क्रिकेटमध्ये आणि उद्या क्रिकेटचे जे फॅन आहेत, किरण पवारचे जे फॅन आहेत ते किरण पवार उद्या या मैदानावरती येतील आणि भरपूर प्रचंड प्रमाणात गर्दी उद्याच्या दिवसामध्ये राहील. वंजारपाडा चषकाचा अंतिम दिवस उद्या फायनल आणि आता 6 बॉल फायनल ओव्हर मध्ये रन्स पाहिजेत 18. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच गुरु बाबरे, त्याच्याकडे चेंडू आणि समोर येतो दिनेश जाधव हार्ड हिटर. पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या वरून दणदणीत खणखणीत असा षटकार.
आणि आता भरतजी बाबरे साहेब बघतात की हा सामना इथून कसा फिनिश होईल. 5 चेंडू 12 ची गरज आहे. मॅच मध्ये आमच्या व्हॉलेंटियर भरपूर चांगली कामगिरी करताय. चेंडूचा शोध सुरू आहे आणि आता 5 चेंडू 12. खतरनाक मॅच. दिनेश जाधव जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत जय गणेश तळवडे पासून सामना थोडा दूर आहे. पण जर का गुरु बाबरेने ही विकेट आपल्या ताब्यात खेचली तर सामना ताब्यात येऊ शकतो. फिल्डरलाही कुठलंही खरं तर गत्यंतर नव्हतं, कारण शॉट इतका उंचावरून होता की फिल्डर बाउंड्री लाईनला टच असून सुद्धा त्याने उंच उडी घेऊन सुद्धा तो चेंडू अडवता आला नसता. परफेक्ट धीम्या गतीचा चेंडू होता. थोडा स्पीड कमी होता या बॉलवरती आणि त्याचा फायदा भेटला. 5 बॉल 12. गुरु बाबरे इन ऍक्शन. दिनेश जाधवचा शॉट आकाशाला उंची घेणारा आसमानी टोला. दणदणीत षटकार. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 इन अ रो. जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. अनुभवी खेळाडू इथूनही मॅचला कलाटणी देऊ शकतो हा बॉलर. गोलंदाज तयार. समोर ठेवला गुरु बाबरेने चेंडू. डॉट बॉलची फेक. 3 बॉल 6. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे. जय गणेश तलवडे आणि जय हनुमान अंतराळ नीड हा थरार अजूनही कायम आहे, कारण गुरु बाबरे आणि दिनेश जाधव अशी लढाई आहे. 3 बॉल 6. दिनेश जाधवच्या बॅटमधून शॉट. खेळाडू तैनात. नवनाथ विर्लेने पकडले कॅच. बिग टर्न इन बिग मॅच. विकेट आउट दिनेश जाधव. बॅक टू द डगआउट. मेन मोमेंटला मेन विकेट. 2 बॉल 6.